नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, मी ऋतुजा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 15 मे आणि आज माझ्या पप्पांचा म्हणजे माझ्या सासऱ्यांचा बड्डे. तर मी विचार केलेला आहे की त्यांना सरप्राईज द्यावं बड्डे सेलिब्रेट करून. आणि पप्पांना नाही माहिती की आम्ही असं काही करणार आहोत. तर मग मी त्यांना फोन केलेला आहे की आपल्याला असं असं करायचं आहे, पूर्ण प्लॅनिंग करून ठेवलेली आहे आणि सोबतच माझ्या बहिणींना पण हेल्पसाठी बोलवेल. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मला सुट्टी नाही आहे ऑफिसला, पण मी खूप स्पीडली सगळे कामं करून टाकणार आहे. आता बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला आहे सकाळचा. थोडं जे काही बाकी आहे तर ते बनवते आणि तुम्हाला दाखवेल की आज जेवणात स्पेशल काय आहे दुपारचं. आणि मग त्यानंतर पटापट ऑफिसचे कामं आपटून टाकणार आहे आणि मग लवकरच संध्याकाळी मी डेकोरेशन स्टार्ट करून देणार आहे. आता सकाळचे 9:15 झालेत. माझं ऑफिस स्टार्ट करायला माझ्याकडे अजून 1 तास आहे. आतापर्यंत माझं वरण भात आणि वांग्या बटाट्याची सुकी भाजी बनवून झालेली आहे. आता मी आंब्याचा रस बनवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. सोबतच मी पुऱ्या बनवणार आहे आणि भजी बनवणार आहे. तर कणिक मळून झालेली आहे आणि मी पुऱ्या आणि भजे गरम गरमच करणार आहे पप्पा आल्यावर. भजी बनवण्याकरता बेसन पीठ संपलेलं आहे. तर आमचे हे गावात गेले आणि त्यांना यायला उशीर होईल, त्यामुळे मी विचार केला की चक्की आहे आणि डाळ पण आहे तर मग दळणच दळून घेऊ. म्हणून मग मी बेसन पीठ म्हणजे डाळ टाकून दिलेली आहे बेसन पीठ बनवण्याकरता. मी ऑफिसचं काम स्टार्ट करून दिलेलं होतं आणि आता पप्पा आले तर मग मी लंच ब्रेक घेतला आणि गरम गरम पुरी आणि भजे केले. तुम्ही बघू शकतात पुरी किती छान फुललेली आहे आणि खूप छान अशी खुसखुशीत झालेली होती आणि भजी पण खूप छान टेस्टी झालेले होते. कांदे आणि मिरची भजी बनवून झालेली आहे आणि आत्ता मी बनवणार आहे कढीपत्ताची भजी. खूप छान लागते. तुम्हाला ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती की टेस्ट छान असते, ज्यांना नाही माहिती त्यांना वाटेल की काहीतरीच वेगळं बनवते, पण ट्रस्ट मी खूप टेस्टी लागतात, एकदम क्रंची आणि मस्त. याला काय म्हणणार आपण, डायनासॉर की बगळ्याचं पिल्लू, पण काहीतरी क्रिएचर क्रिएट झालेलं आहे भजीच्या थ्रू. याला मीच खाणार आहे. पप्पा तर जेवणामुळे खूप खुश झालेले होते. आता इव्हिनिंगच्या प्लॅननी तर अजून जास्त खुश होतील. तर हे बघा माझ्या मदतीला कोण आलेला आहे. दिव्या, माझी लहान बहीण, आणि तिलक. हा तर माझ्या बहिणीचा मुलगा आहे. पण हे दोघं भाऊ बहिणी दिसतात तिथे बघ. आणि त्यांना कोणी पण बोलतं की तुम्ही दोघं भाऊ बहिणी का. हे बघा. हा हॅलो फ्रेंड्स, बघा कोण आलेलं आहे. क्यूट क्यूट राधा आणि तिची क्यूट क्यूट मम्मी. राधा किती छान स्माइल करते, गोडंबी. आणि ही तिची दिया मम्मी. आणि मी तुम्हाला दाखवते की आम्ही कसं डेकोरेट करतोय. हे बघा. आय होप पप्पांना आणि सगळ्यांना आवडेल. काहीतरी डिफरंट करायचा विचार केला. तिला तर म्हणत होता की अरे तुम्ही तर हॉटेलसारखं करतात ते, म्हणजे एकदम छान असं डिनर, इव्हिनिंगला लाईट्स, बलून्स, छान फील येणार आहे. हॅलो, ही माझी मम्मी आणि ही आमची बाबू बाहुली. आणि हे स्पेशल राधा. राधासाठी झोळी अवेलेबल नव्हती आमच्याकडे आणि तिला खूप झोप येत होती. तिची म्हणजे गरमीमुळे पण तिला थोडा त्रास होत असेल ना, तर दीदी आणि दिव्याने छान तिला एका पांघरूणमध्ये टाकल्या आणि मस्त केअरफुली तिला असं झोका देत होते. आणि मी दिव्याला ऑफ कॅमेरा म्हणत होती की दिव्या तू किती सुंदर दिसते, क्यूट, एकदम पिंक पिंक, तुझा ड्रेस पण पिंक आणि तुझा फेस पण आज एकदम पिंक पिंक दिसतो. तर ती खूप ब्लश करत होती आणि दीदी पण खूप छान दिसत होती. पुढच्या क्लिपमध्ये तुम्ही बघणार की आमचे पप्पा व्हिडिओ कॉलवर बोलतात ते. तर दीदीच्या सासू सासऱ्यांचा फोन आला होता त्यांना बर्थडे विशसाठी. और तबीयत पानी कैसे है? ठीक है, मिलेंगे. चला.
और जिंदगी में क्या एक बार मिलेंगी जरूर। हाँ बिल्कुल बिल्कुल। क्यूट मम्मी। पर देखिए ये हमारे पंकज भैया और ये दोनों भी हेल्प कर रहे हैं बहुत सारी। ये लाइटिंग वगैरह पंकज भैया ने ही लगाई और ये हमारी छोटी सी प्यारी सी दिव्या राणी। आता सगळं रेडी आहे आणि आम्ही पप्पांना डोळ्यांवर पट्टी बांधून बाहेर आणणार आहोत त्यांना सरप्राईज देण्यासाठी। आणि आमच्या मम्मी म्हणतात की आंखें बंद करके ला रहे हो, म्हणजे असं काही 4 व्हीलर वगैरे देताय का तुम्ही गिफ्ट। मग मी म्हणते की ते पण दिला तर सध्या आउट ऑफ बजेट। 4 व्हीलर दे के मम्मी बोल रहे वो भी दूंगी पर अभी नहीं। हाँ नीट आणा थांबा। हाँ माझे सासरचे पप्पा माझ्या पप्पांना शुक्रिया का म्हटले हे जाणून घ्यायचं असेल ना तर व्हिडिओचा शेवट नक्की बघा। माझे पप्पा मम्मी आलेत ना त्याच वेळेस पप्पांना आमच्या कळून गेलं होतं की काहीतरी तर प्लॅनिंग आहे, पण असं असेल त्यांना माहिती नव्हतं, आम्ही त्यांना मागे येऊच दिलं नव्हतं आणि मग ते खूप जास्त इमोशनल झाले। तुम्ही बघू शकतात म्हणजे त्यांचं नाही का रिॲक्शन्स आणि त्यांचे डोळे पण असे थोडे पाणावलेले होते। वरचं हां हां मैंने आपको ही मम्मी के लिए लाया है। मदर्स डे था ना परसों, तो मतलब मदर्स डे मतलब माँ का दिन रहता है, तो मैंने सोचा कि पापा के बर्थडे के दिन दूंगी आपको इसे। बुढ़ापा में हैप्पी बर्थडे। काय का बुढ़ापा बता रही बता रही। Happy birthday to you. Happy birthday.
बहुत आणि प्यारी दिव्या. हस्ती हो. कितना अच्छा अच्छा राधा इकडे इकडे पाहते. राधा बोल हा, हा. बोल बोल वहाँ पे कहाँ रखते मैं आप लोग का बहुत शुक्रगुजार हूँ क्यों? इसलिए कि आप लोगों ने हमको इतनी बढ़िया सुविधा दे दिया के लिए मी और बहुत धन्यवाद मानता हूँ कि हम यूपी के हैं, आप महाराष्ट्र के हैं, लेकिन इतना बढ़िया मेल जोल, इतना बढ़िया खुद के मैंने यूपी में अगर किया होता तो भी इतना बढ़िया रिश्ता नहीं मिलता। ठीक है, इसके लिए आपकी मैं बात बहुत बहुत धन्यवाद। ठीक है, आपकी बात होगी. आता मला रडू येईल हमारी बात सुनो. ये जो शादी ब्याह जो कुछ बात है हाँ, ये ऊपर से ऊपर वाली लिखी रहती है. हाँ वो तो है, लास्ट में तो वही है, हाँ लास्ट में वही है, वो दिखते नहीं है हाँ. लेकिन दिखते हैं ना। हमको भी जवानी मिले, हमको एक बड़ा रेडीमेड लड़का मिला है. मैं आपको दे दिया हूँ, ले जाओ। हे आहे आमचं यादव फॅमिली ढाबा काय बोलू यादव ढाबा. छान गंमत करत आम्ही पण जेवण केलं आणि सगळे कामं वगैरे आवरले. तर आजचा व्लॉग मी इथंच संपवते. आय होप तुम्हाला खूप जास्त आवडलेला असेल. असंच मला आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. बेल नोटिफिकेशन आयकॉनला हिट करायचं विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केली की तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येत जाणार. तर भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या आणि नेहमी हसत खेळत खुश राहा. हर हर महादेव.